हॅलो स्टुडंट्स, तुमचं माझ्या चॅनेलमध्ये म्हणजेच डिझायर वेलनेसमध्ये स्वागत आहे. तर आपण बघणार आहोत स्कॉलरशिप एक्झाम 5th स्टँडर्डसाठी जी झाली होती फेब्रुवारी 2023मध्ये आणि ज्याचं मीडियम होतं इंग्लिश. आणि आज आपण बघणार आहोत थर्ड लँग्वेज म्हणजेच काय तर मराठीचा पेपर आपण आज बघणार आहोत. तर मला वाटतं आता परीक्षा जवळ आलेली आहे, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचाच अभ्यास हा चालू झालेला असेलच. त्यामुळे चला बघूया, अधिक वेळ न दवडता आपण सुरुवात करूया. बघा, हा विभाग 1 आहे. पुढीलपैकी विरुद्ध अर्थांच्या शब्दांची चुकीची जोडी निवडा. बघा, चुकीची जोडी अर्थांच्या शब्दांची. बघा, हे ट्विस्टेड प्रश्न असतात, यामुळे तुम्हाला असं बऱ्याच वेळा असं मुलं काय करतात की घाईघाईमध्ये काहीतरी उत्तर जे असतं ते पटापट न वाचता तुम्ही ते टिक करून येतात. तर इथे आपल्याला काय दिलं आहे की विरुद्ध अर्थांची शब्दांची चुकीची जोडी. तर आता इथे बघा, सावकाश जलद, आठव विसर, दिन धनिक, सुंदर आणि मोहक. आता बघा, सावकाश आणि जलद ही तर बरोबर अर्थ आहेत, कारण सावकाश म्हणजे हळूहळू, जलद म्हणजे जोराजोरात. आठव आणि विसर ही सुद्धा बरोबर आहे. याच्यामध्ये अर्थांची शब्दांची ही जी जोडी आहे ती चुकीची नाही आहे. दिन म्हणजे काय तर गरीब आणि धनिक म्हणजे काय श्रीमंत, त्यामुळे ही सुद्धा बरोबर आहे. पण इथे बघा, सुंदर आणि मोहक म्हटलेलं आहे, त्यामुळे सुंदर आणि मोहक हे दोन्ही शब्द एकच आहेत. त्यामुळे इथे विरुद्ध अर्थांच्या शब्दांची चुकीची जोडी कुठली असेल तर ती आहे पर्याय क्रमांक 4, सुंदर मोहक. पुढचा प्रश्न आहे, थुई थुई मोर नाचती आपुल्या अंगणी या वाक्यात आलेले क्रियापद ओळखा. तर आता यामध्ये क्रियापद आलेलं आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, नाचती. ओके, आता इथे आपल्याला बघा, प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला काही अक्षरं दिलेली आहेत. या 5 अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पहिल्या 3 अक्षरांपासून कोणता अर्थाचा शब्द तयार होतो. बघा, आता पहिल्या 3, आता हा पहिले आपण तर हा अक्षर कुठला आहे ते बघणार आहोत, म्हणजे शब्द कुठला आहे तर तळ भा का प्र, म्हणजेच हा कुठला आहे तर तो आहे प्रभात काळ. ओके, आणि आपल्याला काय विचारलं आहे बघा, पहिल्या 3 अक्षरांपासून, म्हणजे कुठला पहिले 3 अक्षर आहेत प्रभात. आता प्रभात म्हणजे काय तर जी सकाळची वेळ असते त्याला प्रभात असे म्हणतात, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 सकाळ जो आहे तो योग्य पर्याय आहे. पुढे बघा, अचंबा वाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ नसलेला पर्याय निवडा. अर्थ नसलेला, अचंबा वाटणे म्हणजे काय बघा, इथे पर्याय दिलेले आहेत जसं की आश्चर्य वाटणे, चकित होणे, नवल वाटणे. हे जे तिन्ही पर्याय आहेत हे योग्य आहेत, कारण अचंबा वाटणे म्हणजेच आपल्याला कधी कधी आश्चर्य वाटणं आपण म्हणतो, चकित होणं, नवल वाटणं. पण अंतर्मुख होणं हा मात्र इथे जो अर्थ आहे तो ह्या वाक्प्रचारासाठी योग्य नाही आहे. त्यामुळे इथे जो पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढे तुम्ही बघू शकतात, इथे आपल्याला चौकटीमध्ये प्रश्न क्रमांक 5 मध्ये चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील उजवीकडून 5वे अक्षर कोणते. बघा, इथे आपल्याला जी काही शब्द दिले त्याच्यापासून आपल्याला अर्थपूर्ण म्हण बनवायची आहे. आणि ती अर्थपूर्ण म्हण आपल्याला बनवताना विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला इथे आवर्जून सांगायचं आहे की परीक्षेला जाताना तुम्ही जो अर्थपूर्ण तुमच्या ज्या म्हणींचा जो काही संग्रह असेल तुमच्याकडे तो पूर्ण म्हणी तुम्ही वाचून जा. त्यामुळे तुम्हाला इथे जी अक्षरं जुळवून तयार होणारी जी काही म्हणी आहेत त्या बनवताना तुम्हाला सोपं जाईल. तर आता इथे जी म्हण तयार होते ती आहे गोगल गाय. ओके, गोगल गाय अन म्हटलंय, कारण इथे आपल्याला तसे शब्द दिलेले आहेत, अन पोटात पाय. ओके, बघा, आता ही अर्थपूर्ण म्हण इथे तयार झालेली आहे आणि आपल्याला काय सांगितलंय उजवीकडून. ओके, तर उजवीकडून म्हणजे आपल्या हाताच्या उजवीकडून 5वं अक्षर. तुमचा हात जो आहे ना तो 1 2 3 4 आणि 5, त्यामुळे 5वं जे अक्षर येतं आहे ते आहे पो. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 1 जो आहे तो योग्य पर्याय आहे. ओके, प्रश्न क्रमांक 6 बघा, पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता नाही. बघा, नाही म्हटलेला आहे. आता सावली जी आहे ही एकवचनी आहे, सावली काय अनेक नसतात. नोकरी, एकाच वेळेला एकच नोकरी करतात, नोकऱ्या नाही आहेत, बरोबर.
त्यानंतर पापणी आहे, आपल्याला एकच आपण म्हणतो की हो पापणी माझी दुखते, पापणी आहे, पापणी म्हणजे एका पापणीबद्दल आपण बोलतो, बरोबर. पण नाणी जो हा शब्द आहे हा अनेक वचनी आहे, बरोबर. आपण म्हणतो का हे 10 रुपयाची नाणी तू माझ्याकडून घे, म्हणजे नाणी म्हणजे काय, अनेक नाणी आल्यात तिथे, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो योग्य आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी पुल्लिंगी नाम असलेला पर्याय निवडा. आता पुल्लिंगी नाम कसं ओळखायचं बघा, इथे बऱ्याच वेळा आपल्याला ट्विस्टिंग हा प्रश्न विचारलेला असो. औषध ते औषध, ओके. झूल ते झूल, टेकडी ती टेकडी, ती झूल ती टेकडी, आणि कोकिळ जो आहे तो मात्र काय असतो, पुल्लिंगी शब्द आहे, तो कोकिळ आपण म्हणतो. बघा इथे तुम्ही म्हणाल की टीचर कोकिळ जो आहे तो स्त्रीलिंगी आहे, तर इथे आपण म्हणू शकतो की कोकिळा जो शब्द आहे तो स्त्रीलिंगी आहे आणि कोकिळ जो आहे तो पुल्लिंगी आहे, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 जो आहे तो योग्य पर्याय आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 8 मध्ये पुढील वाक्यात असलेल्या नामांची एकूण संख्या किती. रेशमाने वर्गात निळ्या ज्योतीवर ते पत्र धरले होते. आता इथे नाम म्हणजे कुठले कुठले आहेत बघा, रेशमा आहे, वर्ग आहे, ज्योती आहे आणि पत्र आहे, त्यामुळे इथे एकूण नामांची संख्या किती झाली तर ती आहे 4, ओके. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9 बघा, पुढीलपैकी कोणता शब्द अशुद्ध आहे. आता कोणता शब्द अशुद्ध आहे म्हटल्यावर तुम्हाला इथे आधी बघावं लागेल की कोणते शब्द आपल्याला इथे दिलेले आहेत. तर बघा, गुणगुणू, पायपुसणी, कावरी बावरी आणि झुळझुळ, यासाठी आपल्याला काना, मात्रा, विलांटी हे सगळं बघणं गरजेचं आहे. तर इथे अशुद्ध शब्द जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 2 पायपुसणी, कारण पुसणीचा जो पचा जो उकार आहे तो ऱ्हस्व आहे, दीर्घ नाही, ओके. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जो आहे तो अशुद्ध शब्द आहे. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 10, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे. अरे मोरा, ही पिसं कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का. आता अगदी सोपं आहे बघा, अगदी ह्या ज्या वाक्यामध्ये हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, बरोबर. त्यामुळे इथे काय द्यायचं राहिलेलं आहे तर ते आहे प्रश्नचिन्ह, पर्याय क्रमांक 4. पुढचा 11वा प्रश्न आहे, आगगाडी ही कविता कोणी लिहिली आहे. आता आगगाडी ही कविता कोणी लिहिली आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 2 शंकर विटणकर. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी विसंगत जोडी कोणती. सायना नेहवाल बॅडमिंटन, कविता राऊत धावपटू, मिताली राज कबड्डी आणि भाग्यश्री ठिपसे बुद्धिबळ. आता यामध्ये जी आपल्याला विसंगत जोडी कुठली आहे तर ती बघायची आहे आपल्याला. बघा, सायना नेहवाल जी आहे ती बॅडमिंटनसाठी आहे, बरोबर आहे. कविता राऊत धावपटीसाठी आहे, ते पण बरोबर आहे. भाग्यश्री ठिपसे बुद्धिबळसाठी आहे, तेही बरोबर आहे. पण मात्र मिताली राज जे हे नाव आहे ते कबड्डीसाठी अयोग्य आहे, कारण मिताली राज ही काय खेळते तर ती क्रिकेट खेळते, ओके. त्यामुळे इथे बरोबर जी विसंगत जोडी आहे ती आहे पर्याय क्रमांक 3 मिताली राज. आता पुढे बघा, प्रश्न क्रमांक 13 ते 15 साठी आपल्याला काय सूचना दिलेल्या आहेत तर पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. उतारा बघा, आपला राष्ट्रीय ध्वज म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. आयताकृती आकाराचा हा तिरंगा ध्वज राष्ट्रीय निशाण आहे. तो 3 रंगांनी 3 समान भागात सजलेला आहे. या प्रत्येक भागाला विशिष्ट अर्थ आहे. भारतीय ध्वज एकतेचे प्रतीक आहे. राष्ट्रध्वजाचा सर्वात वरचा केशरी रंग हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले रक्त सांडले त्यांच्या त्यागाची आठवण करून देतो. देशाप्रती धैर्य आणि निस्वार्थीपणा दर्शवतो. मधला पांढरा रंग राष्ट्राची शांतता, पवित्रता, शुद्धता व साधेपणा दाखवतो. तो सर्वांना सामावून घेतो. सर्वात खालचा रंग तो हरित श्यामल भूमातेला समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्याच्या कष्टाचे, देशाच्या भरभराटीचे, समृद्धीचे द्योतक आहे. सतत परिश्रम करा असा संदेश तो देतो. मध्यभागी असलेल्या निळ्या रंगाचे अशोक चक्र हे शांतीचे, अहिंसेचे व सद्गुणांचे प्रतीक आहे. आपल्या देशाची थोर परंपरा, संस्कृती याचे निदर्शक आहे. सतत कार्यरत रहा, गतिमान रहा, वेळ वाया घालवू नका असा संदेश ते देते.
तर बघा अतिशय सुंदर असा हा आपल्याला जो उतारा दिलेला आहे, खूपच सुंदर आहे. आता यामध्ये आपल्याला यावर आधारित 13 ते 15 प्रश्न विचारलेले आहेत. ते कोणते आहेत बघूया. अशोक चक्र पुढीलपैकी कोणता संदेश देत नाही? सतत कार्यरत रहा, परिश्रम करू नका, गतिमान रहा, वेळेचा अपव्यय करू नका. तर यामध्ये आपल्याला कोणता संदेश मिळत नाही, तर तो आहे पर्याय क्रमांक 2, परिश्रम करू नका. असं आपल्याला कोणीही बोलत नाही की परिश्रम करू नका. बघा, परिश्रम आपल्याला हे करायलाच पाहिजे असतात. जसं की आता तुम्ही अभ्यास करत आहात, चांगला अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच तुमच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतील. पुढचा आहे देशासाठी बलिदान करणाऱ्यांच्या त्यागाची आठवण करून देणारा रंग कोणता? जसं की आपण बघितलं, जो उतारा वाचला त्यामध्ये देशासाठी बलिदान करणाऱ्यांची म्हणजे त्यागाची आठवण करून देणारा रंग होता केशरी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जो आहे तो योग्य आहे. पुढचा आहे 15वा प्रश्न. वाक्यपूर्ती होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. पांढरा रंग हा समृद्धीचे द्योतक आहे, सद्गुणांचे प्रतीक आहे, शेतकऱ्यांच्या कष्टाचे वर्णन करतो आणि शांतता व साधेपणा दाखवतो. त्यामुळे इथे बघा पर्याय क्रमांक 4 शांतता व साधेपणा दाखवतो हा योग्य पर्याय आहे. ओके. पुढचा बघा प्रश्न क्रमांक 16 ते 18 साठी सूचना आहेत. पुढे सुसंगत परिच्छेदाची 3 वाक्ये दिली आहेत. त्या परिच्छेदाची वाक्ये अर्थपूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. आता 16 ते 18 आहेत. बघा 16वा प्रश्न काय आहे? पौष महिन्यात येणारा सण म्हणजे टिंबटिंब हा होय. नागपंचमी, गुढीपाडवा, मकर संक्रांत आणि विजयादशमी. बघा नागपंचमी ह्या श्रावणात येतो, बरोबर आहे. गुढीपाडवा ही नाही, तो चैत्रात येतो. त्यामुळे मकर संक्रांत हा जो आहे तो पौष महिन्यात येतो, जसं की आत्ताच येऊन गेलेला आहे. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो योग्य पर्याय आहे. 17वा प्रश्न आहे. या सणाला स्नेहाचे प्रतीक म्हणून सर्वजण एकमेकांना टिंबटिंब देतात. आपट्याची पानं, तिळगुळ, गुळ खोबरं की कडुनिंबाची पानं? अर्थात मकर संक्रांतीला आपण तिळगुळ वाटतो. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. याच दिवशी सूर्य टिंबटिंब राशीत प्रवेश करतो आणि तो आहे पर्याय क्रमांक 3 मकर राशीत. त्यामुळेच त्याला मकर संक्रांती असे म्हणतात, बरोबर आहे. आता पुढचे प्रश्न आहेत, जो आहे प्रश्न क्रमांक 19. गाळलेल्या जागी योग्य समूहदर्शक शब्द पर्यायातून निवडा. प्रजासत्ताक दिनी राजपथावर सैनिकांची टिंबटिंब दिमाखात संचलन करीत होती. तर ती आहे पर्याय क्रमांक 1 पलटण. ओके. पुढचा आहे प्राणी व त्यांचे ध्वनिदर्शक शब्द यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी अचूक जोडी निवडा. साप घुतकार, घुबड चित्कार, माकड भूभूकार आणि हत्ती फुतकार. तर यामध्ये ध्वनिदर्शक शब्द जी आहे, जी अचूक जोडी आहे, तर ती आहे बघा पर्याय क्रमांक 2 घुबड चित्कार. ओके. पुढचा प्रश्न आहे. वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. सर्कशीतील विदूषकाने सर्वांचे खूप मनोरंजन केले. आता अधोरेखित शब्द आहे मनोरंजन, आणि मनोरंजन याला समानार्थी शब्द कुठला आहे, तर तो आहे पर्याय क्रमांक 2 करमणूक. पुढचा प्रश्न आहे 22वा. दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. पिकाच्या राखणीसाठी शेतात बांधलेला उंच माळा. आता ह्याला काय म्हणतात माहिती आहे का? त्याला म्हणतात मचाण. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23, जो आहे प्राणी व त्यांची घरे यानुसार अयोग्य जोडी निवडा. ओके. अयोग्य आहे बघा हत्ती अंबारखाना, घुबड ढोली, सुगरण पागा, मुंगी वारुळ. यामध्ये आता पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 हे जे आहेत ना, हे योग्य आहेत. पण अयोग्य जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 3 सुगरण पागा. कारण सुगरण ही कशामध्ये राहते, तर तिचा जो असतो तो खोपा असतो, बरोबर, पागा नसतो. पुढचा प्रश्न आहे. दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. मित्रांमध्ये कळ लावून पळालेल्या हर्षच्या पोटात कळ उठली. आता अधोरेखित शब्द जो आहे तो कळ आहे, त्यामुळे कळला आपण काय म्हणू शकतो, तर ती आहे वेदना. ओके. पुढचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणत्या पर्यायात जोड शब्द आलेला नाही? गोरा गोमटा, हवामान, धनदौलत,
बघा आता याच्यामध्ये जो जोड शब्द आलेला नाही तो आहे पर्याय क्रमांक 2 हवामान. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे असे जे 25 प्रश्न होते हे मी तुम्हाला दाखवलेले आहेत आणि मला वाटतं की तुम्ही ही जी प्रश्नपत्रिका आहे ही तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच तुम्हाला ती युजफुल होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच चांगले चांगले आणि नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी येत राहणार आहेत. ओके, धन्यवाद. बेस्ट ऑफ लक.